राज्यभरामध्ये आज गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्सव असून जळगाव शहरातील कांचननगर मध्ये देखील या ठिकाणी भव्य पालखी सोहळ्याचं व महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत नंदू महाजन आहेत भाविक, जे त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार? जर विचार केला तर आज कांचननगरामध्ये या ठिकाणी भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, काय सांगाल? श्री गजानन महाराज हे विश्वाचे मालक आहे। ते विष्णूचे अवतार आहेत। त्यांनी प्रथमच जेव्हा प्रकट झाले तेव्हा अन्नाचं महत्त्व मानवाला पटवून दिलं। कारण एक एक कणामध्ये एक एक कण जपणं म्हणजे मानवासाठी खरा धर्म आहे। आणि एक एक कण वाचून जर दुसऱ्या कोणाचं पोट भरत असलं तर ते खूप मोठं पुण्य आहे। आणि अन्नदान हे सर्वात महत्त्वाचं दान आहे, सर्वात श्रेष्ठ दान अन्नदान मानवी धर्मासाठी। भव्य पालखी सोहळा देखील पार पडलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी सुरू आहे, काय सांगणार? नक्कीच हे आमच्या बाबांनी सुरू केलेलं आहे। आमचे बाबा आई बाबा समर्थांच्या कृपेने आहेत अजून। त्यांनी खूप 25 वर्षापूर्वी छोट्याशा घरात आम्ही राहत होतो, भाड्याच्या घरात, तिथून चालू केलेला उपक्रम 2 किलो 3 किलोच्या भाकरी, अर्धा किलोचं पिठलं, इथून तो महाराजांचा कार्यक्रम सुरू झाला। तर महाराजांची महिमा इतकी मोठी की आज तो इथपर्यंत पोहोचला। नक्कीच आज गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यातील विविध मंदिरांमध्ये आज गर्दी आहे। त्याचप्रमाणे जळगाव शहरातील कांचननगर परिसरामध्ये भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि मोठ्या उत्साहाने गजानन महाराज यांचा प्रकट दिन हा साजरा करण्यात आला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।